योगिता, तुला 2-3 दिवस झाले एक गोष्ट बोलतोय. तुझ्या तर डोक्यात आलं नसेल, पण आता बोलायची वेळ आणलीच आहे. धोंड्याचा महिना कधीपासून चालू होते? उद्या. काय असतं धोंड्याचं महत्व काय असतं धोंड्याचं? लेकीला जावायला घरी बोलवायचं, जेवायला करायचं. अजून आला का तुझ्या घरच्यांचा फोन? येईल ना, अजून महिना कुठे चालू झालाय. यावर्षी तरी अंगठी अंगठी सोनं काय करतील की नाही? मागच्या धोंड्याला तर काय केलं नाही. नुसतं म्हणजे अपेक्षा ठेवायची कोणाकडून? मी काय बोलतोय, या टायमाला तरी अंगठी वगैरे केली पाहिजे. तू बिल्ली की नाही त्यांना की करा, त्यांना बोलवा, फोन करा, सोनं करा, काय बोललीस की नाही तू? मी का बोलू? तुमचं तुम्ही बोला ना. तुझं काम नाही बोलायचं. मी त्यांना कसं बोलायचं पाहुण्या माणसाने? तुम्ही मला बोलता, मी कसं बोलायचं त्यांना? अरे पण तू बोलू शकते, तू मुलगी आहे त्यांची. नाही बोलू शकत मी. तर बोललं पाहिजे ना तू. बोलू शकत नाही म्हणजे? अहो, जमाना कुठं चाललाय, सोन्याचे भाव कुठे गेलेत. अरे सोन्याचे भाव वाढतच जाणार आहे, पण का जावयाचं मानपान वगैरे काय करायची पद्धत आहे की नाही? जावायने बदललं पाहिजे ना. काय बदललं पाहिजे जावयाने? अपेक्षा कमी कराव्या जरा. अरे अपेक्षा म्हणजे सासूकडनं अपेक्षा नाही करायची, मग कोणाकडनं अपेक्षा करायची? आम्ही तुझ्या मानपणात काही कमी करतो का की बाबा तुला काय नाही? मग माझा पण रिस्पेक्ट झाला पाहिजे की नाही? तू मला काय माहिती नाही, तू त्यांना फोन करून सांग की जावयाला अंगठी केलीच पाहिजे या टायमाला. मागच्या टायमाला पण मी जाऊ दे बोललो, काय असेल अडचणी वगैरे, त्याच्यामुळे मी काय जास्त हे केलं नाही. या टायमाला मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. ते तू कसं करायचं तू फोन करून सांग, नाही तर ते माहेरी जा, काय काय करायचं ते बघ तुझ्या ह्याने. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही मला काय काय केलंय आतापर्यंत? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आता सोन्याचे भाव काय चालू आहेत? आत्ता काय पण असू दे, तू मला सांग अंगठी केली पाहिजे की नाही केली पाहिजे. आपण आपल्या मुलीचं जेव्हा लग्न करू आणि आपल्या जावई असेल, तेव्हा आपल्याला वाटेल की नाही आपल्या मुलीच्या नवऱ्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे, मानपण केलं पाहिजे. आपण करू की नाही ते सांग मला, बाकीचं नको सांगू काय. करू की, पण मला एक गोष्ट सांगा, आपल्या लग्नाच्या वेळेस सोन्याचा भाव काय होता? काय का असं ना, मला काय माहिती नाही. तू आता अंगठी केली पाहिजे म्हणजे केली पाहिजे. तेव्हा 30,000 भाव होता. हा त्याचं काय, आता भावाचा काय विषय? आता भाव किती आहे? असेल भाव मी थोडी वाढवलंय. असेल म्हणजे आता ते तेव्हा किती, आता किती, किती डिफरन्स आहे, काय आहे? मेन भावाचा विषयच नाही, इच्छाशक्ती पाहिजे. इच्छा आहे का करायची? इच्छा असेल करायची तर होईल. करायची इच्छा आहे का? तू बोलली आहे का? तू त्यांनी काहीतरी बोलायच्या आधी तू घरीच नाटकं तुझी चालू झालेत. हे तू त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे का मी कन्व्हिन्स करायचं असतं? अहो पण पोटची मुलगी आहे, आई बापाची किव येणार नाही तर काय? किव येऊ दे, मी कुठं नाही बोलतो. किव आली पाहिजे, पण मग जेव्हा मानपणाची गोष्ट असते तेव्हा कोणाची बाजू घेतली पाहिजे? तू माझी बाजू घेऊन भांडणार की त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार? अंगठी घेतल्यावरच पोट भरतंय का तेवढं? विषय पोट भरायचा नाही, पण मान काय आता माझ्या मित्रांना सगळ्यांना कोणाला ब्रेसलेट करणार आहेत, कोणाला चेन करणार आहेत, कोणाला अंगठे, कोणाला कडे करणार आहेत 2-2, 3-3 तोळ्याच्या. मग त्याच्यात माझा कमीपणा होत नाही काय? त्यांचे सासू सासरे काय करतात? त्यांचे सासू सासरे काय करतात म्हणजे तुझे काय करतात तेच त्यांचे करतात. त्यांचं वेगळे काय करतात? सगळ्यांचे आईबाप काय करत असतात? शेतावर थोडी एवढं काय होतंय. शेतावर तुम्हाला नियोजन करता आलं नाही का? किंवा 3 वर्ष असतात. धोंड्याचा महिना काय प्रत्येक वर्षी किंवा 6 महिन्याला येत नाही. 3 वर्ष तुम्हाला माहिती आहे, ती परत फिरून 3 वर्षांनी येणार आहे. 3 वर्षात तुम्ही 1,000 रुपये जरी महिन्याला साईडला ठेवले असते जावयाच्या नावाने, एवढं तुम्हाला मॅनेजमेंट करता येत नाही. SIPचं मी प्लॅन देऊ का तुम्हाला? मॅनेजमेंटचं काय सांगताय तुम्ही? मग मानपान काय, मेन मान काय असतं महिन्यात? लेकीला जावायला घरी जेवायला बोलवायचं, अनारसे आणि कपडे बिबडे असेल. आणि सोनं नसतं का त्याच्यात? शेवटी ज्याची त्याची इच्छा असते. इच्छा तर बघ, इच्छाचा विषय काय माहितीये का? इच्छा तर कधीच होणार नाही तुमची काय करायची. तुम्ही नाही तुम्हाला कधी काय कधी काय केलं? घर दाखवायला अंगठी गेली नाही. घर दाखवायला अंगठी म्हणजे ते घर दाखवायची झाली. प्रत्येकाला काय अंगठीच करायची? मागच्या धोंड्याला मी जाऊ दे बोललो, काय नसेल काय, पहिलाच माझा पण लग्नानंतरचा धोंड्याचा महिना होता. मी बोललो चल ठीक आहे काय असेल. या टायमाला तरी आता अपेक्षा करायची नाही, मग काय करायचं? आता मला काय माहिती नाही, मी तुला सिंपल गोष्ट सांगतोय.
मला या टायमाला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. तू कर, नाही तर मग त्यांना करायला सांग. काय पण करा, मला काय माहिती. मानसिकता बदला जरा. काय मानसिकता बदला? मला करा ना तुम्ही. त्यांच्याकडनं एवढं हे करताय, ते बाकीचं करतील. मग एका धोंड्याला तुम्ही मला करून बघा. काय तुला करायचं? सोनं करून बघा. जावायला करायचं तिथं तुम्ही सुनाला करून का दाखवा हा तुमच्या घरातल्या. माझ्या पोराचं लग्न होऊ दे ना, तर सांग करतो मग. बायकोला करा का आता. तुला करायचं म्हणजे तुझंच आहे ना सगळं. आम्ही काय करायचं तुला? आणि तुला कधी नाही केलं आम्ही काय? करा आता करा. आता करा म्हणजे आधी आता जो सोन्याचा भाव चालू आहे ना, आता या कंडिशन करून दाखवा. मला अंगठी येऊ दे, मग मी तुला नाही, करतो. आधी मला करा. नाही, मग मी कसं पण त्यांना कन्व्हिन्स करते ना. कसं? तोपर्यंत धोंड्याचा महिना संपेल. नाही संपत. मग तुम्ही करा ना तुमची एवढी हे तुझ्या नका. आई बाप एवढे हे आहेत कसं सेन्सिटिव्ह की तू बोलली आणि त्यांनी ऐकलं? त्यांना 6 महिने लागायचे तुझं, तू काय म्हणते ते कळायला. आधी तुम्ही करा, त्यांना 2 दिवसात करायला लावते मी. काय म्हणजे करून ठेवले काय ते आम्ही पुढचं बघून घेऊ. ते? हा, मग मी पण बघतो काहीतरी. नाही, आधी तुम्ही करा, हा. मग त्यांना मी सांगते. बरं झाली अंगठी की कसं? मग मला कन्फर्म सांग, म्हणजे मला आता झोप लागेल, नाही तर मला रात्रभर झोप नाही लागायची. माझ्या मित्रांना माझा आज एक ऑफिसमधला मुलगा सांगत होता, त्याला 2 तोळ्याचं ब्रेसलेट केलं त्याच्या सासऱ्याने, ह्याला स्वतः दुकानात नेऊन. मला आलं त्याचं टेन्शन. मी ट्रेनमध्ये 1.5 तास पूर्ण हाच विचार करत होतो की मी घरी जाऊन योग्य त्याला बोलणार आहे ही गोष्ट, की मला काय केलं आहे. आता जर मला काय केलं नसेल, आता तू कन्फर्मेशन दे. तू उद्या आता उशीर झाला आहे, उद्या सकाळी फोन करायचा आणि विचारायचं की जावयासाठी काय केलं आहे. जर साधे कपडे असतील आणि ते 33 अनारसे असतील तर मी अजिबात येणार नाही, आधीच तुला सांगतो. तुमचं तुम्ही जायचं आणि यायचं परत, मी येणार नाही. मला जर तुम्ही दाखवलं अंगठीचा फोटो आधी पाठवा म्हणायचं त्यांना, केली असेल तर. आणि जर मोठं काय केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मिनिमम अर्ध्या तोळ्याची अंगठी तरी पाहिजे आपल्याला. सोन्यासारखी पोरगी दिली, सोनं काही मिळणार नाही. सोन्यासारखी पोरगी? हा. कोणत्या सोन्यासारखी? कोणत्या सोन्यासारखे? तुम्हाला कसलं सोनं पाहिजे? तशीच आहे ना? आता बोलू शकत नाही. सोनं आहे की दगड आहे का धोंडा आहे ते आम्हालाच माहिती आहे, आम्ही कसं सहन करतो. कसं सहन करतो? सगळ्यात जास्त तर मी सहन करते. तुम्ही काय करता? काय सहन करते तू? काय करते? सकाळी 5 वाजता उठते, रात्री 2:30 वाजता झोपते. तुम्हाला काय माहिती अरे असतं? मग मी पण तुझ्यासोबतच, मीच उठवतो तुला, मीच माझ्याच मोबाईलमध्ये अलार्म लावलेला असतं. मग झोपतं कोण तुमच्या माझ्या आधी? कोण झोपतं? कोण झोपतोय? मला पण उशीर होतोच जरा, काय अर्धा पाऊण तास आधी झोपत असेल मी तुझ्या. मग ते मुलं दिवसभर पोरं बघून सगळं करते, तरी तुम्हाला त्याची किंमत नाही का? सोनंच पाहिजे त्याची तुम्हाला. त्याची किंमत आहे का? त्याचा विषय नाही त्याला. आता विषय कोणता चाललाय आपला? विषय धोंड्याच्या अंगठीचा चाललाय. तुम्ही सोन्यासारखी पोरगी दिली म्हणतात तर काय म्हणतात? दगडासारखी. सोन्यासारखी पोरगी? आता त्या पोरीला बी पोरं झाली आता 2, त्या सोन्यासारख्या पोरीचं नाही, हे तुझंच आहे सगळं. मग त्या सोन्यासारख्या पोरीचं नको सांगू मला. तुम्हाला 2 पोरं झाली म्हणल्यावर अजून तुम्हाला सासरवाडीची अपेक्षा आहे का? बास करा ना आता तरी. मग काय आता सासरवाडीकडनं नाही अपेक्षा करणं सोडून द्या. अपेक्षा केली निराशा होत असते. अच्छा. त्यामुळे अगं बिना अपेक्षा करता राहायचं. माणसं इज्जत देते. कशी देतात? कशी आतापर्यंत किती वेळा इज्जत दिली? साधं मला कळत नाही की राम घालायची सुद्धा पद्धत नाही आपल्याकडं. तू लागली मला सांगायला की हे करत नाही ते करत नाही. तू बाकीचं मला अजिबात आगाऊ बोलू नको. धोंड्याच्या महिन्याचा मानपान झालाच पाहिजे. जर नाही झाला तर तू कसं करायचं ते तुझ्या हिशोबाने बघ. एवढंच मला सांगायचं. मला आलं होतं टेन्शन, मला म्हणून तुला विचारायचं होतं आणि सांगायचं होतं या गोष्टी. उद्याच्या उद्या फोन करून मला उद्या दुपारपर्यंत, मी पण घरीच आहे उद्या, मला उद्या दुपारपर्यंत कळलं पाहिजे. डोळे मोठे करून काय होणार नाही. मन मोठं करा आणि काम करा. काय नाही होणार. काय नाही तुम्ही होणार. पण मन मोठं करून शांत झोपा. शांत कसं झोपा? ते तुमचं ते तुला माहिती आहे बघ, मागच्या धोंड्याच्या टायमाला 3 दिवस ताप होता मला. कोणाचं काय जाते? स्वतःची तब्येत बिघडती. कोणाचं काय? मग मी तेच सांगतोय, माझी तब्येत जर बिघडून वाटत असेल तर उद्याच्या उद्या फोन करायचा आणि त्यांना माझं गारानं सांगायचं की असं असं आहे, करावंच लागतंय. त्यांच्या मित्रांना केलंय तर पाहुणा नाराज होईल, परत आपल्या घरी यायचं नाही कधी. मग या गोष्टी त्यांना सांगायच्या आणि उद्याच्या उद्या मला कन्फर्मेशन द्यायचं दुपारपर्यंत. नाहीतर दुपारचं जेवण माझं बनवायचं नाही. समजली का? आता तुझ्या हातात आहे सगळं, काय करायचं काय नाही करायचं. तुला जर उद्या नवरा उपाशी बसावं वाटत नसेल दिवसभर तर मग बघ तुझ्या हिशोबाने. सासरवाडीकडनं किती केलं तर अपेक्षा, सासरवाडीतनं काय नाही केलं की नवरे बायकोला बोलणार नाही, सासरवाडीत जाणार नाही. आणि त्याच बायकोला घरचे तुमचे अपमान केला, भांडे कुणी काय केलं, तिथं सगळं चालतंय. तिथं तुम्ही गुलगुल करचाल, फोन करून त्यांना बोलचाल. तुमच्या बायको लेकरांना कोणी बोलत नाही, ते तुम्हाला चालतं. आणि बायकोच्या माहेरच्यांनी कुणी काय केलं तर तुम्हाला ते लगेच झोंबतं काय? अगं आम्ही जावई मग आम्ही सोना नाही काय? आम्ही काय रस्त्यावर पडलेलो काय? रस्त्यावर पडायचा विषय नाही. मग
ज्याची त्याला मान दिलाच पाहिजे ना. मग ज्याचं त्याचा मान म्हणजे तुझंच आहे, तूच मालकीण आहे घराची, भविष्यातली मालकीण तूच आहे ना, तुला अजून काय वेगळा मान द्यायचा आहे? बरं ते जाऊ दे, मला तू फायनल सांग की होईल की नाही होईल. नाही होत. नाही होणार. नाही होणार. तू प्रयत्न बी करणार नाही का? नाही करणारच नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे, यावर्षी पण म्हणजे निराशाच आहे आपल्या हातात. ठीक आहे.